So hello guys and welcome back to our channel. So this is day 24 of our 45 days intermittent fasting challenge for गणेश चतुर्थी. मग सकाळी उठून सगळं फ्लोर वगैरे क्लीन केला आणि मम्मीला एका साईडला चाय ठेवला होता आणि माझी मॉर्निंग ड्रिंक ठेवली होती आणि मग मम्मीला नाश्ता दिला. मग मी पण मॉर्निंग ड्रिंक घेतली. त्यानंतर मी रेडी वगैरे होऊन निघाली आणि आज जिमचं टी शर्ट घालून निघाली होती आणि त्याच्यानंतर हे मी घेतलं होतं. ते आम्ही 2-3 महिन्यापूर्वी गेलो होतो जेजुरीला, तर ते ताईला द्यायचं राहिलं होतं दारा वगैरे. मग ते दिला. मग त्याच्यानंतर काल जे मी व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं मी प्रोटीन बार वगैरे मागवले तर मग ते खाल्लं आणि स्टार्टिंगला खाताना चांगलं लागत होतं, पण नंतर त्याची आफ्टर टेस्ट नाही असं कडू कडू येत होती. आणि त्याच्यानंतर मग एक ऍपल खाल्ला आणि आज लंच पूर्णपणे स्किपच केलं होतं कारण मम्मीची पण तब्येत बरी नव्हती आणि मी सकाळी लेट पण उठली होती म्हणून. आज लेट जिमला चालले. म्हणजे आता किती वाजलेत? 5 वाजले. आणि मग दुपारचं जिम चांगलं असतं कारण की दुपारी कसे सगळे स्टॉल्स बंद असतात ना, आणि दुपारी मी कसं या टायमाला क्लासवर निघाली का डायरेक्ट जाते रिक्षाने. पण जिममुळे आता मला चालत जावं लागतं आणि मला रिग्रेट होते. इथं पाणीपुरीवाला खुलला, इथं वडापावाला खुललं आहे. मग असं वाटतं खायला, पण नाही खाऊ शकत यार. डाएट चल रहा है मेरा, डाएट. त्याच्यानंतर पटापट जिमला गेले आणि आज फक्त कार्डिओच केला, म्हणजे ट्रेडमिल, सायकलिंग ही वाली आणि त्याच्यानंतर ही वाली. आणि त्याच्यानंतर घरी गेले आणि घरी फक्त खिचडी भातच केला होता कारण की मम्मीला डॉक्टरने खिचडी भातच खायला सांगितलं होतं. मी पण तेच खाल्लं आणि मग रात्री थोडीशी अजून भूक लागायला लागली होती. मग बुट्टा भाजून मस्तपैकी लिंबू मीठ लावून ते खाल्लं होतं. आणि याच्यासाठी एवढं. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.